आज आपण 1.25 किलोच्या प्रमाणात प्रसाद बनवूया। 1.25 किलो तूप घेतलं, गरम करून घेतलं, त्यात 2 केळी अशा पद्धतीने चिरून व्यवस्थित गरम करून घेतल्या आणि नंतर त्यामध्ये रवा भाजून घेतला। पण रवा अगोदर मी कोरडाच भाजून घेतलेला आहे बरं का। नंतर त्यामध्ये परत एकदा तुपात परतून घेतला, त्यात काजू बदाम वगैरे जे तुम्हाला सुकेमेवे टाकायचे तेही रवा भाजत आला की टाकायचे। नंतरून त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर टाकायची। आता इथे 1.25 किलो रव्याला 1.25 लिटर दुधामध्ये 3 पावशर पाणी मिक्स करून कडक करून नंतर त्यामध्ये ओतायचं। केशर घातलेलं दूध पण मिक्स करून टाकायचं, म्हणजे कलर छान येईल। व्यवस्थित वाफवून घ्यायचं, नंतर त्यामध्ये साखर टाकायची 1.25 किलो, जेणेकरून रवा भरपूर फुगतोय बी आणि छान असा मऊ लुसलुशीत होतो। नंतर तुम्ही परत एकदा सुका मेव्याने छान असा तो प्रसाद सजवू शकता। तर मैत्रिणींनो, यूट्यूबवर मी डिटेलमध्ये ही रेसिपी टाकलेली आहे, तिथे जाऊन बघा की हेच प्रमाण की 1.25 लिटर दुधाबरोबर पाणी पण टाकायचे।